जर तुम्हाला भूक लागत नसेल तर सुंठ ही मधासोबत जेवणाच्या आधी घ्यावी किंवा कोमट पाण्यासोबत जेवणाच्या आधी घ्यावी। जर तुम्हाला अपचन झाले असेल तर सुंठीची पावडर अर्धा ते 1 ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये जेवल्यानंतर कोमट पाण्यासोबत घ्यावी। जर तुम्हाला पोटात दुखत असेल तर अशा वेळी अर्धा ते 1 ग्रॅम सुंठीची पावडर 1 चिमूटभर हिंगासोबत घ्यावी। जर तुम्हाला वारंवार सर्दी खोकला होत असेल तर अशा वेळी सुंठ आणि दालचिनीचा काढा अर्धा कप जेवल्यानंतर घ्यावा। जर तुम्हाला सर्दी आणि दमा सुद्धा असेल तर अशा वेळी सुंठ आणि मध वारंवार चाटत राहावे। तुम्हाला आमवत आहे त्यामुळे जर एखादा सांधा दुखत असेल, त्या ठिकाणी सूज असेल तर अशा वेळी सुंठीचा लेप त्या ठिकाणी लावावा। तसेच सुंठ आणि गुडीचीचा क्वाथ एकत्र करून जेवल्यानंतर घ्यावे। तुम्हाला वारंवार आम्लपित्ताचा त्रास होत असेल तर अशा वेळी सुंठीची पावडर अर्धा ते 1 ग्रॅम या प्रमाणामध्ये 1 ग्रॅम आवळ्याच्या पावडर